Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे गुदमार्गाचे आजार, ज्याच्यामध्ये आपण बद्धकोष्ठता म्हणजे ज्याला कॉन्स्टिपेशन म्हटलं जातं आणि या अनुषंगाने येणारे पाईल्स, फिशर्स फिशुला म्हणजे मूळव्याध, भगंदर सारखे आजार आहेत. पण याच बरोबरीने हर्निया आणि त्याचप्रमाणे व्हेरिकोज व्हेनवरती असणाऱ्या नवीन उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रॉक्टॉलॉजिस्ट आणि जनरल सर्जन असणारे, लॅप्रोस्कोपिक सर्जन असणारे डॉक्टर दीपक कुलकर्णी सरांकडनं. तर मी सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर दीपक कुलकर्णी सरांची. डॉक्टर दीपक कुलकर्णी सर हे विशेष करून लॅप्रोस्कोपिक आणि कोलोरेक्टल सर्जन आहेतच, पण त्यांनी हर्नियावरील उपचारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे. अमेरिका या ठिकाणी राहून त्यांनी 3D मेश हर्निया रिपेअर ह्या विशेष करून जी उपचार पद्धती हर्नियावरती त्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. आणि अर्थातच सध्या ते विशेष करून हिलिंग हँड क्लिनिकमध्ये लॅप्रोस्कोपिक आणि कोलोरेक्टल सर्जन म्हणून कार्यरत आहेत. तर मला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की हिलिंग हँड क्लिनिक आता संपूर्ण महाराष्ट्राच्या बरोबरीनेच देशभरात आणि परदेशही सेवा देत आहे. महाराष्ट्रापुरतं सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुणे, त्याच अनुषंगाने मुंबई, नवी मुंबई, वाशी, ठाणे, नाशिक आहे, लातूर आहे, कोल्हापूर आणि बेळगाव या ठिकाणी आपली सेवा देत आहे. पुण्यामध्ये विशेष करून सेवा देण्यासाठी विविध ठिकाणी हिलिंग हँड क्लिनिकच्या ब्रँचेस आहेत. मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की टिळक रोड आहे, त्याच अनुषंगाने कोथरूड, बाणेर, वानवडी, पिंपरी चिंचवड, दिघी, चाकण, उंडरी आणि हिंजेवाडी या ठिकाणी आपल्याला हिलिंग हँड क्लिनिकची सेवा मिळणार आहे. मला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वप्रेक्षकांना आवर्जून सांगावंसं वाटतं की हिलिंग हँड क्लिनिकचे फाउंडर आणि डायरेक्टर असणारे डॉक्टर अश्विन पोरवाल सरांनी आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या गुदमार्गाच्या आजारांसाठी आणि त्याचप्रमाणे हर्निया आहे, व्हेरिकोज व्हेनसारखे आजार आहेत, यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे अतिशय नवीन स्वरूपाचे उपचार जे अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी, प्रभावी आहेत, हे सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्याचं श्रेय हे डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना जातं. महाराष्ट्रामध्ये पहिली स्टार सर्जरी करण्याचा बहुमान हा डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना जातो. त्याच अनुषंगाने सर्वात जास्त स्वरूपाच्या पाईल्स किंवा मूळव्याधीवरचे उपचार करण्याचा बहुमान सुद्धा डॉक्टर अश्विन पोरवाल सरांनी मिळवलेला आहे. तर या अनुषंगाने जरूर मला डॉक्टर अश्विन पोरवाल सरांची एक एव्ही आपल्या सर्वांना दाखवायला आवडेल. हिलिंग हँड्स क्लिनिकच्या माध्यमातून पाईल्स, कॉन्स्टिपेशन, फिस्टुला, व्हेरिकोव्हेन्स, व्हजायनल प्रोलॅप्स अशा अवघड जागेच्या दुखण्यांवर आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे हजारो रुग्णांच्या वेदनेला आराम मिळाला आहे आणि जगण्याला नवा आनंद. आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर अश्विन पोरवाल यांना 2015च्या मानाच्या दादासाहेब फाळके अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन हेल्थकेअर याने गौरवण्यात आले आहे. तसेच JITO अर्थात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या वतीने दिल्या जाणाऱ्या 2016च्या प्राईड ऑफ पुणे ॲज अ यंग एंटरप्रेनर या पुरस्कारानेही डॉक्टर अश्विन पोरवाल यांच्या या कार्याला सन्मानित करण्यात आले आहे. माझं नाव पंढरीनाथ महादराव दिगडे आहे. तर मी इथे 2 वर्षाखाली आलो होतो अश्विन सरांकडे पहिले. नंतर त्यांनी मला सांगितले गोळ्या औषध वगैरे दिले होते. त्या गोळ्या औषधाने मला थोडे दिवस बरं वाटलं. सरांनी मला सर्जरी सजेस्ट केली होती. तर मग सरांनी सर्जरी सजेस्ट केल्यानंतर मला फाउंडेशन या संस्थेने आणि सरांनी मला खूप भरपूर मदत केली. एकही रुपयाचा खर्च आलेला नाही आहे. त्याबद्दल मी सर्व स्टाफ आणि सर्व फाउंडेशनचे आभारी आहे. डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीबद्दल अनेकविध प्रकारचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेतच. पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांना प्राईड ऑफ पुणे अवॉर्ड आणि वैद्यकीय क्षेत्रातील दादासाहेब फाळके अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचे की ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हिलिंग हँड क्लिनिकने विशेष करून व्हिडिओ कन्सल्टेशन म्हणजेच ऑनलाईन सल्ला उपलब्ध करून दिलेला आहे. आपण पुढील नंबरवरती त्यासाठी फोन करू शकता. कोणत्याही स्वरूपाचा आपल्याला गुदमार्गाचा आजार असो म्हणजेच बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठीच आपण स्क्रीनवरती बघत आहात. तर कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉक्टर दीपक कुलकर्णी सर, सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना कॉन्स्टिपेशन म्हणजे नक्की काय, त्याचं निदान कसं केलं जातं, उपचारांची दिशा कशी ठरवली जाते, काय सांगता येईल? देर आर 2 टाइप्स म्हणतो मी, फंक्शनल अँड ऑब्स्ट्रक्टिव्ह.
ओके. फंक्शनल म्हणजे पेशंटला 4-4 दिवस त्यांना भावना किंवा प्रेशर येतच नाही मोशन करायला. आणि जे ऑब्स्ट्रक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये पेशंटला प्रेशर येतं पण त्यांना पूर्णपणे मलप्रक्रिया होत नाही आणि अर्धवट त्यांना असं वाटतं की काहीतरी राहिलं आतमध्ये. आणि बरेच वेळेला पेशंट त्यांचे बोटांनी ते काढून घेतात, मागे पुढे ढकलून किंवा ओटी पोटात ढकलून काढून घेतात आणि ते बोटाचं जे इंजुरीनी आतमध्ये अल्सर्स होतात. जे बद्धकोष्ठता आहे एस्पेशली ऑब्स्ट्रक्टिव्ह, वी ऑफर देम स्टार सर्जरी. स्टार सर्जरी म्हणजे स्टेपल्ड टोटल रेक्टल रिसेक्शन, म्हणजे जे पॉकेट्स आहे, जर जे डिफिगोग्राफीमध्ये अँटिरियर रेक्टोसिल आला तर आम्ही स्टेपलरद्वारा ते पूर्णपणे रिसेक्ट किंवा काढून घेतो. आणि जे गुदद्वारचं शेप आहे जे सिलेंड्रिकल राहायला पाहिजे तसं ते नॉर्मल होऊन जातो आणि त्याच्यानी पेशंटला ऑलमोस्ट 50% to 90% ये रेंजमध्ये फर्क जाणवतो लगेच 15 ते 20 दिवसात. मुझे रेक्टोसिल का प्रॉब्लम था, बहुत तकलीफ होती थी. फिर मैं यहाँ आके डॉक्टर साहब से मिला, डॉक्टर साहब से बात हुई, फिर उन्होंने मेरा ऑपरेशन किया. 10 दिन पहले मेरा ऑपरेशन किया. ऑपरेशन के बाद मैं इतना ईजी फील कर रहा हूँ, इतना अच्छा लग रहा है कि अभी मुझे कोई तकलीफ नहीं है. स्टाफ से भी बहुत खुश हूँ और ये लोग बहुत अच्छे हैं, डॉक्टर भी एकदम हाई क्लास है. आणि केवळ गुदमार्गाचेच आजार नव्हे तर या अनुषंगाने मूत्रमार्गाचे आजार ज्याच्यामध्ये किडनी स्टोन, प्रोस्टेट सारखी समस्या आहे किंवा किडनी ब्लॅडर, प्रोस्टेट कॅन्सर आहे, ह्यासाठी सुद्धा सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आता या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे हिलिंग हँड क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. आपल्याला माहितीच आहे की गुदमार्गाचे आजार म्हटलं की विशेष करून स्त्रिया या डॉक्टरकडे जायला संकोच करतात किंवा त्या उशिरा पोहोचतात आणि त्यामुळे बऱ्याचदा हे आजारांचं निदान हे उशिरा होतं. आणि याच उद्देशाने हिलिंग हँड क्लिनिकमध्ये विशेष करून स्त्रियांसाठी, महिलांसाठी विशेष करून प्रॉक्टॉलॉजी क्लिनिक सुरू केलेलं आहे. म्हणजेच महिलांसाठी विशेष करून या ठिकाणी विशेष OPD निर्माण केलेली आहे आणि ह्या OPDमध्ये आपल्याला तज्ज्ञ महिला डॉक्टर असणार आहेत, तज्ज्ञ महिला नर्स असणार आहेत, तज्ज्ञ महिला असिस्टंट असणार आहेत आणि आपल्याला इतरही मार्गदर्शन किंवा सहाय्य करण्यासाठी महिला असणार आहेत. या अनुषंगाने मला आवर्जून आपल्याला दुसऱ्या डॉक्टरांची ओळख करून द्यायची आहे. ते आहेत डॉक्टर अनुराधा जगताप. डॉक्टर अनुराधा जगताप ह्या हिलिंग हँड क्लिनिकमध्ये फिमेल प्रॉक्टॉलॉजिस्ट म्हणजेच खास करून महिलांसाठी गुदमार्गाच्या आजारांवरती उपचार करणाऱ्या डॉक्टर आहेत. मॅडम, आपण एक फिमेल प्रॉक्टॉलॉजिस्ट आहात आणि महिलांसाठी आपण विशेष करून OPD चालवता हिलिंग हँड क्लिनिकमध्ये. संपूर्ण महाराष्ट्रावर ही सेवा उपलब्ध आहे सर्व महिलांसाठी. तर सर्वप्रथम डॉक्टर अनुराधा, मला तुम्हाला विचारायचं की पाईल्स म्हणजे नक्की काय, त्याच्या काही स्टेजेस असतात का आणि उपचारांची दिशा तुम्ही स्टेजप्रमाणे ठरवता का? तर पाईल्स म्हणजेच मूळव्याध, अर्ली स्टेजचे पाईल्स म्हणजे ग्रेड 1 किंवा अर्ली ग्रेड 2च्या पाईल्समध्ये आपण आपले जे मेडिसिन्स आहेत जसे की कॉन्स्टॅक्ट पावडर, एनोमॅक H टॅबलेट हे मेडिकेशन्स आपण पेशंटला देतो. त्याचबरोबर आपल्याकडे MCDPA नावाची एक ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये मेडिसिन्स, कॉन्स्टॅक्ट पावडर आणि स्पेशलाइज फिजिओथेरपी एक्सरसाइज आपल्या सेंटर्सला आपण करून घेतो. त्याचबरोबर आयुर्वेदिक ऑइल किंवा हर्बल मेडिकेटेड ऑइल आपण ॲनल रिजनमधून पेशंटच्या गुदमार्गाद्वारे पास करतो. त्यामध्ये ही ग्रेड 2च्या पाईल्सपर्यंत आपण ट्रीटमेंट औषधोपचाराद्वारे करू शकतो. तर ग्रेड 2चे अर्ली ग्रेड 2च्या पाईल्समध्ये जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण औषधोपचाराने ट्रीटमेंट करू शकतो. पण ग्रेड 2चे पाईल्स विथ ब्लिडिंग किंवा रक्तस्राव असलेले, त्याचबरोबर पाईल्स जे खाली सरकत आहेत, बाहेर येत आहेत, अशा ग्रेड 3च्या पाईल्समध्ये आपण स्पेशली लेझर प्रोसिजर करतो. आपल्याकडे जर्मन लिओनार्डो लेझरचा वापर केला जातो ज्यामध्ये ॲनल भागातून किंवा गुदमार्गाद्वारे लेझर फायबर आपण आत टाकून पूर्णपणे लेझर बीम एनर्जी आत सोडून ते आतल्या जागेमध्ये श्रिंक केले जातात. ही प्रोसिजर साधारण 20 ते 30 मिनिटाची असते. यामध्ये आपण पेशंट जर सकाळी ॲडमिट आपल्याकडे झाला तर साधारण संध्याकाळपर्यंत आपण त्याला डिस्चार्ज करू शकतो आणि इमिजिएटली 1 ते 2 दिवसामध्ये पेशंट त्यांचं रुटीन वर्क करायला सुरुवात करू शकतात. ग्रेड 4च्या पाईल्समध्ये आपल्याकडे मिनिमल इन्व्हेजिव्ह स्टेपलर सर्जरी केली जाते. यामध्ये पूर्ण स्टेपलर सर्जरीद्वारे ग्रेड 4चे पाईल्स विदाऊट स्टिच किंवा कट आपण पूर्णपणे ट्रीट करतो. यामध्येही पेशंट जर आपल्याकडे सकाळी आला तर साधारण 2 दिवसाचा आराम करून पेशंट त्यांना त्यांचे रुटीन वर्क रिझ्यूम करू शकतात. पण आपल्या प्रोसिजरद्वारे जसे की लेझर असो किंवा स्टेपलर सर्जरीजद्वारे कधीही पेशंटचा कंट्रोल जाणे किंवा वारंवार त्यांना पाईल्स उद्भवणे हा प्रकार होत नाही. यामध्ये ॲडव्हान्टेज असं आहे की पेशंट
पेशंटला कुठल्याही प्रकारचे ॲनल भागामध्ये किंवा गुद भागामध्ये टाके किंवा कट्स आपण घेत नाही, किंवा ज्या लोकांना अशी शंका असते की हे आजार रक्तस्राव जास्त या आजारांमध्ये रक्तस्राव जास्त होतो, किंवा आपलं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचे गुदद्वाराचे सर्जरीज किंवा मूळव्याचे सर्जरीज आपण करू शकत नाही, अशा प्रकारची कुठलेही यामध्ये बंधन नाही आहेत व आपण कमी हिमोग्लोबिन असताना सुद्धा अशा पेशंटच्या सर्जरीज आपण यशस्वीरित्या करू शकतो. मला बऱ्याच वर्षापासून पाईल्सचा प्रॉब्लेम होता आणि त्यानंतर मग मी हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये डॉक्टर दीपक कुलकर्णी सरांना भेटलो. त्यांनी मला परत ग्रेड 2 पाईल्ससाठी डायग्नोसिस केलं. त्यानुसार सरांच्या ॲडवाईसनुसार आपण सर्जरी केली मार्च 2017मध्ये. त्या सर्जरीनंतर मला खूप चांगला इफेक्ट दिसतोय. तर मी हिलिंग हँड्स क्लिनिकला आणि डॉक्टर दीपक कुलकर्णी सरांना थँक्यू म्हणू इच्छितो. विशेष करून हिलिंग अँड क्लिनिक सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहेच, पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी गरजू रुग्णांना ट्रस्टद्वारे मदत केली जाते. विशेष करून मला सांगावंसं वाटतं की हिलिंग अँड क्लिनिक हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बरोबरीने देशात आणि परदेशातही सेवा देत आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुणे, मुंबई, त्याच अनुषंगाने आपल्याला ठाणे, वाशी, नाशिक, बेळगाव, कोल्हापूर आणि लातूर या ठिकाणी सेवा मिळणार आहे. विशेष करून पुण्यामध्ये 10हून अधिक शाखा आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये टिळक रोड, कोथरूड, बाणेर, वानवडी, पिंपरी चिंचवड, दिघी, चाकण, उंडरी, हिंजेवाडी, कात्रज सर्वत्र आपल्याला सेवा उपलब्ध आहे. पण याच्या पुढे जाऊन आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन आणि ऑनलाईन सल्ला ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विशेष करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपल्याला निराश होण्याची गरज नाही. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. तर कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉक्टर दीपक कुलकर्णी सर, पाईल्स, फिशर्स, फिशुला विषयी सांगा. ह्याचं निदान कसं केलं जातं, काय सांगता येईल? फिशरमध्ये पेशंटला जळजळ होत असतो आणि जेव्हा मळ प्रक्रिया करताना त्यांना खूप घाबरतात आणि मोशनला लागून रक्तस्राव होतो. पण रक्तस्राव जास्त होत नाही फिशरमध्ये. परंतु मूळव्याध जे आहे पाईल्स, त्याच्यामध्ये पेशंटला कळत पण नाही आणि उठल्यानंतर बघतात कमोड पूर्ण लाल झालेला असतो. भगेंदर किंवा फिस्टुला जे आहे हा एक किचकट आजार आहे. पेशंटला लवकर कळत नाही, त्यांना वाटते पिंपल किंवा फुटकुळी आलेला आहे आणि ते स्किन प्रॉब्लेम म्हणून इग्नोर करतात, विच इज डेंजरस. कारण हळूहळू ह्याचे ब्रँचेस वाढतात आणि सिम्पल फिस्टुला जे पेशंट लवकर बरं होऊ शकतो ते कॉम्प्लेक्स स्वरूपात जर गेला तर पेशंटला 3-3, 4-4 महिने लागतात रिकव्हरीमध्ये. I've been suffering from fistula since last 2 years. After that, I came under consultation of Anuradha ma'am in Healing Hands Clinic at Salvatierra, and the treatment I've got is the best I've received. Recover the journey of fistula very fast. So I thank all the Healing Hands Clinic from the bottom of my heart. कारण अतिशय कॉम्प्लेक्स असे जे फिशुला आहेत ते आपण या ठिकाणी बरे करता आणि फिशुलासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी परदेशातून सुद्धा रुग्ण आपल्याकडे येत असतात. तर सर्वच प्रेक्षकांना याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे, काय सांगता येईल? भगंदर म्हणजे हा एक संडास जागेच्या आसपासला एक फुटकुळे किंवा फोड आलेला असतो. त्याच्यामधनं पांढरं द्रव्य किंवा रक्त येत असतं कंटिन्युअसली. पेशंटला जास्त त्रास होत नाही याच्यामध्ये. त्याला म्हणतात एक्सटर्नल ओपनिंग. त्याचा एक ट्रॅक आतमध्ये गेलेला असतो विच ओपन्स ॲट वन पर्टिक्युलर पॉईंट, दॅट इज कॉल्ड इंटरनल ओपनिंग. याचं रिझन असं आहे की जिथे इंटरनल ओपनिंग आहे त्या लेवलला काही ग्रंथी असतात, त्याला म्हणतात डक्ट्स किंवा एनल ग्लँड्स. त्याचे मध्ये इन्फेक्शन जर झालं की पेशंटला ॲब्सेसेस होतात, म्हणजे बेंड तयार होतो आणि ते फुटलं तर त्याला फिस्टुला म्हणतात. बेंड असताना पेशंटला खूप वेदना होतो, बसायला होत नाही. काही वेळेला पेशंटला सेप्टिक होतो, ताप येतं, कणकणी येतं. सो दॅट इज कॉल्ड पेरिनियल ॲब्सेस. जर फुटलं पेशंटला वाटतं की आता बरं झालेलं आहे, फुटलं की त्यांना पेन कमी होतो. पण जिथनं फुटलेलं आहे ते जगा कधीच बरं होत नाही. 3-3 महिने तिथनं पाणी किंवा असं पू येत असतं बाहेर, म्हणजे पेशंटला आता भगंदर किंवा फिस्टुला झालेला आहे. फिस्टुला 2 टाईपचे असतात, सिम्पल अँड कॉम्प्लेक्स. भगंदरचं ट्रीटमेंट हिलिंग हँड्समध्ये वी डू इन 2 टाईप्स. त्याला आम्ही म्हणतो बेसिकली लेझरनीच आम्ही करतो. दॅट फर्स्ट प्रोसिजर इज कॉल्ड फिलॅक, FILAC, म्हणजे फिस्टुला लेझर क्लोजर. त्याच्यामध्ये पण आम्ही मॉडिफिकेशन केलेलं आहे. इथे एक्सटर्नल ओपनिंगमधनं आम्ही लेझर फायबर
जे रेडियल फायबर असतं ते इन्सर्ट करतो आणि वी नेगोशिएटेड इंटरनल जे आतमध्ये उघडलेलं आहे तर तिथपर्यंत आम्ही त्याला पास करतो. कधी कधी सोनोग्राफी गायडन्समध्ये पण करावं लागतं आपल्याला आणि स्लोली सेंटीमीटर बाय सेंटीमीटर आम्ही त्याला बाहेर ओढतो. 100 जूल्स पर सेंटीमीटर एनर्जी डिलिव्हर करत करत ते फिस्टुलाचं जे लायनिंग आहे त्याला आम्ही जळवतो याच्यामध्ये आणि बाहेरचं ड्रेनेजला थोडंसं मॉडिफिकेशन करून त्याला ओपन करतो सो दॅट द ड्रेनेज पण बाहेर पडायला सोपं जातं. आणि असे फिस्टुलाज युजली सिम्पल फिस्टुलाजमध्ये हा खूप इफेक्टिव्ह आहे. पण जेव्हा पेशंट कॉम्प्लेक्स फिस्टुलाज घेऊन येतात, कॉम्प्लेक्स म्हणजे ऑलमोस्ट 10 सेंटीमीटर्स. आमचा एक अनुभव मी सांगतो. एक गावावरनं पेशंट आला होता, त्याचा गुडघ्याचं मागच्या बाजूला फोड आला होता. बाहेर लोकांना वाटलं की बेंड आहे किंवा केस तोड आहे आणि ही हॅड इन्सिशन अँड ड्रेनेज जे सिम्पल प्रोसिजर आहे ते करून पण आला होता तो. पण त्याचं कनेक्शन वॉज ॲक्च्युली इन द एनल एरिया. म्हणजे हा एक खूप रेअर केस आहे. आम्ही एक केस पब्लिक रिपोर्ट पण केलेला आहे. केस रिपोर्ट इज ॲक्सेप्टेड इन अ कोलोरेक्टल जर्नल. हा एक रेअर केस आहे आणि आता तो बरं आहे विथ अ टेक्निक कॉल्ड DLPL. म्हणजे कॉम्प्लेक्स फिस्टुलाला मी DLPL नावाचं प्रोसिजर करतो. दॅट इज कॉल्ड डिस्टल लेझर प्रॉक्सिमल लायगेशन. ह्याच्यामध्ये इवन इंग्वायनल फिस्टुला म्हणजे आपलं जे ओटी पोट आहे त्याच्यावर पोटावर एक्सटर्नल ओपनिंग्स पण सुद्धा आम्ही बघितलेलं आहे आणि त्याचं पण एक सिरीज आहे आमच्याकडे जे लोकांना डिटेक्ट पण होत नाही. तिथनं जर आम्ही ते फिस्टुला प्रोब जर टाकलं तर डायरेक्टली एनल एरियामध्ये ते पास होऊन बाहेर येतं. सो दीज आर ऑल कॉम्प्लेक्स फिस्टुला. त्याच्यामध्ये DLPL म्हणजे डिस्टली आम्ही लेझर वापरतो आणि प्रॉक्सिमली त्याला लायगेट करतो. दिस कॉल्ड DLPL. आणि सगळे आमचे पेशंट विदिन अ स्पॅन ऑफ 2.5 ते 3 महिना बरे झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेझरसारखे उपचार आपल्याला गुदमार्गाच्या आजारांसाठी उपलब्ध आहेतच, पण त्याच्या पुढे जाऊन फिस्टुलासाठी जसं मी मगाशी सांगितलं DLPL टेक्निक आहे किंवा कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठते कायमस्वरूपी बरी करण्यासाठी आपल्याला आता स्टार सर्जरी आणि हे सर्व 1 दिवसामध्ये होणारे उपचार आहेत. आपल्याला कोणत्याही स्वरूपातली वेदना नाही, रक्तस्राव नाही, त्यामुळे रुग्ण अतिशय सोप्या रीतीने हे उपचार घेऊ शकतात. लगेच डिस्चार्ज होत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये लागणारा जो खर्च आहे तोही या ठिकाणी आपल्याला त्यामुळे कमी होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज गुदमार्गाच्या सर्व आजारांसाठी सर्वोत्तम उपचार हे आपल्याला हिलिंग हँड क्लिनिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत. याच बरोबरीने हर्नियासारखा जो आजार आहे त्यासाठी 3D मेश रिपेअर उपलब्ध आहे जेणेकरून हर्नियाचा पुनरुद्भव होणार नाही. व्हेरिकोज व्हेनसाठी आता आपल्याला मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही आहे. व्हेरिकोज व्हेन बऱ्याच प्रमाणात गेल्या काही वर्षात वाढलेले आढळतं आपल्याला, म्हणजेच पायाच्या फुगलेल्या नसा आहेत, त्यामुळे होणाऱ्या पायावरती जखमा आहेत, वेदना आहेत. तर ह्या व्हेरिकोज व्हेनसाठी आता सर्वोत्तम स्वरूपाचे लेझर उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. तर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे हिलिंग हँड क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. गुदमार्गाच्या आजारातील अंग बाहेर येणं हा एक जो आजार आहे आणि ज्याला आपण रेक्टल प्रोलॅप्स असं म्हणतो, तर ह्यासाठी कशा रीतीने उपचार केले जाऊ शकतात काय सांगता येईल? What we do is multiple stapler surgery for prolapse. It is called TRPS. ह्याच्यामध्ये we use more than 3-4. The highest number of staplers we have used is up to 8 staplers. 6 सेंटीमीटरचं प्रोलॅप्स कम्प्लिटली बाहेरून म्हणजे पोट न उघडता पेरिनियली. इट्स कॉल्ड अ पेरिनियल प्रोसिजर. त्याच्यानी आम्ही पूर्णपणे ते रेक्टम रिसेट करतो आणि जर स्नायू त्याचे वीक असेल तर त्यांचे स्पिंक्टर्स किंवा स्नायू पण रिपेअर करतो. ह्याच्यानी पेशंट्सचं रेक्टल प्रोलॅप्स पूर्णपणे बरं होऊ शकतो. ह्याचा एक अनुभव मी सांगायला इच्छितो. एक ॲक्च्युली ओबेस पेशंट होता आणि खूप वर्ष असं ही वॉज सफरिंग फ्रॉम ऑलमोस्ट 6 सेंटीमीटर्स रेक्टल प्रोलॅप्स अँड मेंटली पण थोडासा अनस्टेबल होता तो. सो ही केम टू मी. तर आय यूज्ड 4 स्टेपलर्स. 4 स्टेपलर्स ट्रान्सरेक्टल रिसेक्शन केल्यानंतर आत्तासुद्धा तो मला दर 2 महिन्यातनं येतो, भेटतो. काही झालेलं नाही. ही इज ॲब्सोल्युटली फाईन. फक्त मला ही फील्स गुड टू मीट मी अँड एक आश्वासन की बाबा मी ठीक आहे का. जेव्हा मी सांगतो एव्हरीथिंग इज फाईन, विवेक इज सो हॅपी, ही अगेन डिसअपियर्स फॉर 2 months. सो एवढे खुश असतात पेशंट. तर कोणत्याही स्वरूपाचा गुदमार्गाचा आजार असो ज्याच्यामध्ये पाईल्स फिशर्स फिस्टुला म्हणजे मूळव्याध भगंदर आहे, कॉन्स्टिपेशन सारखी समस्या आहे, कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे आतड आणि गुदभागाचा जो कर्करोग आहे किंवा त्याच अनुषंगाने पायलोनेरल सायनस सारखी समस्या आहे,
हर्निया आहे, व्हेरिकोज व्हेन आहे, स्त्रीरोग आहेत ज्याच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस, ॲडिनोमायसिस, युटराईन फायब्रॉइड, युटराईन कॅन्सरसारखी समस्या आहे, किंवा लठ्ठपणा आणि मधुमेह म्हणजेच ओबेसिटी, डायबिटीस सारखी समस्या असो, ह्या सर्वांसाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला आता हिलिंग हँड क्लिनिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.